रस्ता असेल, बेसिक सुविधा पहिले आपल्याला ज्या मूलभूत आहेत त्या करण्याचा आमचा 100% संकल्प आम्ही चारही उमेदवारांनी केलेला आहे आणि ते सर्व आपल्या आशीर्वादानेच होऊ शकतं. कारण कुठली विकास कामं करत असताना सर्वसामान्य जनता हेच आमचे दैवत समजून आम्ही गेल्या अनेक दिवसापासून माझे दीर शशांना असेल आम्ही असेल सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून विकास कामं करत आलेलो आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या परिसरामध्ये आमचे गार्डन लहान मुलांसाठी ते देखील करण्याचे येते आमचं अजेंडा असणार आहे. परिसरातल्या ज्या माझ्या भगिनींना रोज पाणी दिलं पाहिजे, रोज पाणी मिळण्याचा आपला जो हक्क आहे डोक्यावरचा हंडा उतरायचं काम ते देखील आम्ही लगेचच करणार आहोत, जेणेकरून या परिसरामध्ये आपल्या 4 टाक्या आहेत दीड. नमस्कार, मी डॉक्टर स्वानंद पंडित. पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025मध्ये प्रभाग क्रमांक 1 या ठिकाणचा मी मतदार आहे. आज आमच्या प्रभागातल्या अनेक समस्या ह्या तोंड वासून पुढं आहेत. म्हणजे ड्रेनेजची लाईन असेल, म्हणजे लोहगाव आणि लोहगावचा जो परिसर आहे साठी वस्तीचा परिसर, त्या ठिकाणी लोकवस्ती वाढली परंतु सामाजिक सेवा ज्या आहेत त्या कधी मिळाल्या नाहीत. म्हणजे ड्रेनेज लाईन असेल, ड्रेनेज लाईनची अत्यंत गरज होती. ड्रेनेज लाईन केली गेली परंतु ती कधी जोडली गेली नाही, त्याच्यामुळे ती समस्या अजूनही तशीच आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे हा आमच्या प्रभागाला, ह्या भागाला, साठी वस्ती भागाला खूप प्रकर्षाने जाणवतो आहे. कारण पाणी येतं परंतु अतिशय कमी दाबाने पाणी येतं, लोकांना ते पुरत नाही आणि अक्षरशः बाहेरनं टँकर मागवावे लागतात, ही या प्रभागाची अवस्था होती. त्याचबरोबर रस्ते व्यवस्थित नाही. आज आपल्याला पावसाळा जर झाला तर गुडघाभर इतके खोल रस्ते, गाडी बाहेर काढणंसुद्धा अतिशय जिकरीचं होत होतं. तो रस्ता त्या ठिकाणी व्यवस्थित झाला पाहिजे. त्याचबरोबर इथं महिलांच्या समस्या आहेत. रात्री अपरात्री फिरायचं म्हटलं तर इथं वाढलेली जी गुन्हेगारी आहे आणि जे टवाळ मुलांची ज्या ठिकाणी जे फिरत असतात, तो महिला सुरक्षेचा प्रश्न हा सुद्धा मोठा ऐरणीवरचा प्रश्न आहे. हा सुद्धा निवारणाचं झालं पाहिजे. त्यासाठी आम्ही सातत्यानं प्रशासनाकडे मागणी करत होतो. परंतु आज या ठिकाणी या भागाच्या लोकविधात्या आणि ह्या भागाच्या ज्या काही नगरसेवक आहेत आदरणीय रेखाताई टिंगरे आणि त्यांची टीम हे या ठिकाणी आले आणि त्यांनी हे प्रश्न निवडून आल्यानंतर प्रकर्षाने पहिल्यांदा आम्ही त्या समस्यांचा निपटारा करू आणि त्या समस्या दूर करू असं मला आश्वासन दिलं. त्याबद्दल आम्ही त्यांचं खरोखर मनापासून आभार मानतो. कारण खरोखर राजकीय नेते भरपूर आहेत परंतु या प्रभागाला, या भागाला भेट देणारी एक महिला जी आहे ती म्हणजे आदरणीय रेखाताई आहेत. त्यांनी इथं भेट देऊन या समस्या ह्या सगळ्यांच्या जाणून घेतल्या आणि आम्हाला या ठिकाणी न्याय द्यायचं वचन दिलं. आम्हाला त्यांच्यावरती विश्वास आहे आणि आम्ही त्यांच्याच पाठीशी उभं राहणार आहोत. तुम्ही काय बोलाल ताई? नमस्कार, मी नित्या मैन. आत्ता आम्ही आधी सांगवीला राहत होतो बट गेले 10 वर्ष आम्ही आत्ता धानोरीमध्ये शिफ्ट झालो आहोत. तर 10 वर्षाचं जे काही मी पाहिलेलं आहे इकडे, आम्हाला अगोदर वाटायचं खूप मागासलेल्या भागात आम्ही आलेलो आहे राहायला. सगळेच जण जर समस्यांबद्दल बोलत असेल तर जो विकास झालेला आहे मला त्याबद्दल बोलायला फार आवडेल. 10 वर्षात धानोरीचं जे काही रूप जे मी बघत आलेली आहे तर ताईंनी खूप विकास केलेला आहे इकडे. पार्क म्हणू नका किंवा योगा सेंटर्स म्हणू नका. रोडचं आत्ता समस्या होती पण ती पण आत्ता होतो आहे आमच्या इथे. पाणीचं समस्या म्हणू नका, ते पण येईलच. लाईटची जी समस्या होती ती पण सुटलेली आहे आत्ता. तर मला फक्त एवढंच बोलायचं की जो विकास मी बघत आलेली आहे तर मी त्यांनाच पाठीशी म्हणजे राहील त्यांच्या आणि त्यांनाच मत देईल. आणि तुम्हाला पण हेच सांगेन की समस्यांकडे आपण जेवढं बघू पण म्हणजे विकासाकडे पण आपण बघितलं पाहिजे. त्यांनी ज्या ज्या गोष्टी आपल्यासाठी केलेल्या आहेत आपण त्यांचा पण विचार केला पाहिजे की कम्पेअर केलं पाहिजे की किती बदल आता आलेला आहे. सो धन्यवाद. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.